पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। नमस्कार, पोलन किसानमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे। आज साधारण ऑक्टोबर महिन्यामध्ये 2024 या सालामध्ये आपण बोलतोय आणि 2च दिवसापूर्वी आमचा कोकण दौरा, महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राचा जो खालचा पश्चिमेकडचा खाली किनारपट्टी, समुद्र किनारपट्टी लगतचा जो भाग आहे त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्यानंतर दापोली हा जो सगळा गोव्यापर्यंतचा परिसर आहे, हा सगळा समुद्र किनारपट्टीचा जो प्रदेश आहे, हा प्रदेश प्रमुखतः भारतामध्ये आणि जगामध्ये सुद्धा आंबा या पिकासाठी प्रसिद्ध आहे। गेले 3 वर्ष आम्ही सातत्यानं संशोधित काम या सगळ्या विभागामध्ये सुरू केले आणि या ठिकाणी असं लक्षात येते की जगभरातल्या जितक्या आंब्यावरच्या आत्तापर्यंतच्या एक्सपेरिमेंट किंवा जे काही संशोधन झाले, या संशोधनामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं संशोधन हा फार तुरळक आणि अत्यंत तुटपुंज आहे। आणि मग ह्याच गोष्टीला लक्षात घेऊन आम्ही गेल्या 3 वर्षापासून पोलन परिवाराने एक निर्णय घेतला की संशोधनाची दिशा येणाऱ्या काळामध्ये, जसं की जर फळांचा राजा म्हटलं तर आंबा आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे, तर मग आपण काम केलं पाहिजे आणि आमची टेक्निकल टीम त्याच्या मागं लागली आणि मग गेल्या 3 वर्षामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना अभ्यासलं, त्यांच्या प्रॅक्टिसेस अभ्यासल्या, म्हणजे त्यांची जी काय दिनचर्या आहे किंवा त्यांची आंबा ह्या पिकामधली जी काम करण्याची पद्धत आहे, कामाच्या सगळ्या जुन्या नव्या गोष्टींची सांगड घालण्याची पद्धत आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही अभ्यासल्या आणि मग लक्षात आलं की याच्यामध्ये खूप सारा अंतराचा भाग आहे, गॅप आहे। म्हणजे एस्टॅब्लिश किंवा जे स्थित तंत्रज्ञान आहे, विकसित तंत्रज्ञान आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिसेस आहेत, याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे। जसं की आज विचार केला तर शेतकरी आणि तंत्रज्ञान ह्याला जोडणारी कडी म्हटलं तर विद्यापीठं जी सरकारच्या कक्षेमध्ये काम करतात, त्यानंतर सहकारी संस्था, त्याच्यात बरोबर काम करणाऱ्या खाजगी संस्था आणि मग इनपुट मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे नेविष्ठा पुरवठा करणारे दुकानदार, कंपन्या आणि त्यांची चेन। पण यामध्ये सुद्धा व्यापारीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं वास्तवामध्ये जे काही ज्ञान आहे ह्या ज्ञानाला मॉडिफाय केलं जातं, याला आपल्याशा आणि आपल्या गरजेप्रमाणे प्रत्येक स्टेजवरती ट्विस्ट केलं जातं, त्याला फोल्ड केलं जातं, मोल्ड केलं जातं आणि मग परिणामस्वरूप शेतकरी कन्फ्यूज होतात किंवा गोंधळात पडतात की वास्तव सत्य बाजूला राहतं आणि मग बाकी व्यापारीकरणाला फार मोठी चालना मिळते। आम्ही याला बगल देण्याचा प्रयत्न करतोय आणि मग आंब्यावरती काम करताना आपल्याला सरळ पद्धतीनं आंब्यावरच फोकसफुली काम करत असताना आमच्या पोलन संशोधनाची जी पहिल्यापासून दिशा ठरली आहे ती दिशा अशी आहे की खतं, औषधं, एक्सटर्नल काही बाह्य अशा काही गोष्टींनी फार मोठा प्रभाव आपल्याला टाकता येणं शक्य नाही आहे, पण जर का आपण कोणत्याही पिकाला त्याच्या बेसिक गोष्टी, बेसिक म्हणजे वास्तववादी कल्पनेतून जर त्याला अभ्यासलं, म्हणजे की त्याची फिजिओलॉजी, शरीरशास्त्राचा पहिला अभ्यास केला, शरीरशास्त्रानंतर त्याच्या अन्न व्यवस्थापनावरती काम केलं, अन्न व्यवस्थापनानंतर मग एक्सटर्नल वातावरण किंवा प्रॅक्टिसेस किंवा ज्याला आपण व्यवस्थापन म्हणतो, या व्यवस्थापन आणि वातावरणांमध्ये असणाऱ्या ज्या काही छोट्या मोठ्या त्रुटी आहेत यांच्यातला जर आपण दुवा म्हणून जर काम केलं तर कोणतंही पीक सुलभपणे किमान कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला यशस्वी करणं शक्य आहे। आणि मग आज आपण एक शृंखला चालू करतोय। आजचा हा पहिला अध्याय आहे की आम्ही याच्यामध्ये किमान 6 ते 8 असे खंड पाडतोय आंब्यामध्ये। ते खंड यासाठी पाडतोय की एकाच वेळेला जर आपण सर्व माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचवली तर शेतकरी बंधू गोंधळून जाऊ शकतात, तर शेतकरी बांधवांना काम करणं पण सुलभ व्हावं। तर आता आजचा पहिला जो खंड आहे, पहिला भाग आहे, हा पहिला खंड आणि पहिल्या भागामध्ये आपण काय आज आपण घेणार आहोत, तर आजच्या पहिल्या खंडामध्ये आपला पहिला उद्देश आहे आजच्या भागामध्ये की आंबा व्यवस्थापनामध्ये, आंबा ह्या पिकाचं व्यवस्थापन करत असताना आजची जी वेळ आहे, आज आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण बोलतोय आणि ऑक्टोबर नंतर शेतकरी बंधूंना चावूल लागते पश्चिम महाराष्ट्रातल्या की आपल्याला व्यापारीकरणामधली जी पिकं आहेत, फळबागाची पिकं आहेत, पावसाळा हंगाम संपून गेलाय आणि मग फळबागातली पिकं ज्याच्यामध्ये द्राक्ष असेल, त्याच्यामध्ये डाळिंब असेल, ज्याच्यामध्ये आंबा असेल, ज्याच्यामध्ये सुपारी असेल, ज्याच्यामध्ये काजू असेल, या सगळ्या पिकांचे बहार धरण्याची अवस्था येते
आणि पुढे थंडी आहे आणि थंडीच्या आधी जर बहार व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं, त्याचबरोबर जर उचित आणि इच्छित परिस्थितीमध्ये आणि सर्वाधिक कमी वेळेमध्ये जर आपल्याला हंगाम धरता आला, त्याला फ्लावरिंगपर्यंत जर पिकांना ह्या पोचवता आलं, तर बाजारामध्ये गर्दी होण्याआधी ह्या सगळ्या पिकांची काढणी फेब्रुवारी नंतर चालू होते आणि ह्याची गर्दी बाजारात होते आणि गर्दी बाजारात झाली की आपल्याला इच्छित उत्पादन मिळत नाही. म्हणून आपल्याला हे काळजी करणं अपेक्षित आहे की आपण सर्व शेतकरी बंधूंनी या खंडाला पाहणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण प्रयत्न करतोय की जो आंबा आहे या आंबाच्या शरीरशास्त्राप्रमाणे खंड क्रमांक 1 मध्ये आपण बहार धरेपर्यंत म्हणजे ज्याला आपण मोहर म्हणतो, मोहर येईपर्यंत आपल्याला काय केलं पाहिजे, आज एवढंच आपण या खंडामध्ये शिकणार आहोत. तर आंबा आज ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण आंबा या पिकावरती विचार करत असू तर आता सद्यस्थितीचं पहिला प्रभाव टाकणारं, ह्या हंगामावरती प्रभाव टाकणारं पहिली जी गोष्ट आहे, प्रभाव टाकणारी बाब जी आहे ती काय आहे तर वातावरण. जर वातावरणाचा विचार जर आंबा ह्या पिकाच्या दृष्टीने केला तर त्याच्यामध्ये पाऊस आपल्याकडे किती पडून गेलाय, म्हणजे पाऊस ह्या वर्षी कसा झालाय याच्यावरती काय आपल्याला पाहता येतं. त्यानंतर विजांचा कडकडाट किती वेळा झालाय, कसा झालाय याच्यावरती आपल्याला काय पाहता येतं. भरपूर सूर्यप्रकाश मिळालाय का, आता आपण जो हंगाम धरतोय याच्या पाठीमागं भरपूर सूर्यप्रकाश मिळालाय का. त्यानंतर मग सामान्यतः पाऊस किती झालाय, त्याच्यानंतर वातावरण ढगाळ या कालावधीमध्ये किती राहिले आणि आता येणाऱ्या काळामध्ये थंडी कशी असणार आहे, याचा आपल्याला प्रभाव कसा कसा आहे याचा सुद्धा थोड्या संक्षिप्त स्वरूपात आपण अभ्यास करूया. सर्वसाधारण पाऊस साधारणतः पडतच असतो, पण तो मुसळधार पडणं आणि पाऊस याच्यामध्ये फरक काय आहे तर पाऊस म्हणजे जो पाऊस आहे हा जो पाऊस जो आपण म्हणतो याला हा मुसळधार पडतोय का, कसा पडतोय, तर हा मुसळधार पडणं याच्यामध्ये काय विशेष असतं तर पाऊस मुसळधार पडणं याचा असा अर्थ असतो की झिरो लाईट रेनिंग म्हणतात. झिरो लाईट रेनिंग म्हणजे काय की एकदा पाऊस पडायला सुरू झाला की कमाल दिवस म्हणजे 1 आठवडा, 10 दिवस, 12 दिवस एकसारखा न सूर्यदर्शन करता पाऊस पडत राहतो. तर हे वर्ष आता जो हंगाम आपण धरणार आहे, ज्या हंगामात आपण मोहराची अपेक्षा करतोय, फळांची अपेक्षा करतोय, यामध्ये पाऊस कसा झाला आहे याचा अभ्यास केला का आपण, तर तो करणं अपेक्षित आहे. कसं, कारण तो पाऊस जर मुसळधार झाला असेल आणि तो मुसळधार पाऊस जर झाला असेल तर त्याच्यामध्ये 4 गोष्टींचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यात पहिली गोष्ट काय, पाऊस जर झिरो लाईट झालं तर मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये आपण आंब्याची काढणी संपवलेली आहे, म्हणजे आपण माल काढून घेतलाय. परंतु ते काढून घेतल्यानंतर आपण पुढच्या सीझनची म्हणजे ह्या हंगामाची तयारी केली आहे. त्या हंगामाच्या तयारीमध्ये काय करतो आपण, म्हणजे जुने ज्या पानातून ज्या फांद्यांतून आपल्याला माल मिळतो म्हणजे आंबा मिळतो ते फांद्या आपण कापून घेतो, काढून घेतो, विरळणी करतो. त्याचबरोबर जुन्या ज्याच्यावरती बांडगुळ आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो परावलंबी वनस्पती आहे अशा फांद्या, त्यानंतर कोरमलेल्या म्हणजे ओव्हर मॅच्युअर झालेल्या फांद्या आहेत, त्यानंतर वाळलेल्या फांद्या आहेत, त्यानंतर सावलीमध्ये लोंबणाऱ्या फांद्या आहेत ज्या जमिनीकडे बघत असतात, ज्यांची पानांची दिशा जमिनीकडच्या बाजूला आहे, अशा सगळ्या फांद्या आपण विरळणी करतो. का विरळणी करतो, कारण ह्या जर विरळणी नाही केल्या तर त्याला नवीन फांदी फुटत नाही, कारण ह्या जुन्या जोपर्यंत सुकून वाळणार नाहीत तोपर्यंत त्याला नवीन फांदी सुटणार नाही आणि तीच नवीन फांदी जोपर्यंत सुटणार नाही तर आपला हंगाम पुढे निघून जाईल. का पुढे निघून जाईल, कारण जोपर्यंत जुनी फांदी निघणार नाही तोपर्यंत नवीन फांदीला चालना मिळत नाही, पण ती आपण विरळणी करतो. ती विरळणी केल्यानंतर गेल्या हंगामामध्ये आपण आंबा पीक घेतलंय आणि या हंगामामध्ये आपल्याला ज्या वनस्पती शरीरामध्ये जो साठा असतो त्यामध्ये 3 प्रकारचे साठे असतात. एक साठा असतो ज्याला आपण परमनंट म्हणतो म्हणजे दीर्घायुष्य साठा, त्यानंतर एक दुसरा साठा असतो त्याला आपण म्हणतो की तरल साठा. तरल म्हणजे गरजेप्रमाणे एखाद्या हंगामाला वापरला जातो, गरजेप्रमाणे जर त्याला पिकाला गरज नसली तर ते पीक ते साठा वापरत नाही. आणि तिसऱ्या साठ्याला आपण काय म्हणतो टेम्पररी स्टोरेज. टेम्पररी स्टोरेज म्हणजे काय, तात्पुरते हंगाम टू हंगाम वापरणारं साठा. हंगाम टू हंगाम म्हणजे पानातून काडीमध्ये साठा होणार, त्या साठ्यावरती गर्भधारणा होणार कांडीमध्ये आणि त्याचाच मोहर होऊन बाहेर येऊन त्याला आंबा हे फळ मिळणार आणि तोच काडीतला साठा परत तुम्हाला आंबा ह्या फळाच्या रूपांतरानं तुम्हाला डोनेट होणार. ह्या 3 प्रकारच्या साठे आपल्या त्या व्यवस्थापनावरती अवलंबून असतात आणि या व्यवस्थापनामध्ये आपण खत व्यवस्थापन करतो. खत व्यवस्थापन केल्यानंतर नवीन स्प्राउटर येतात, नवीन फांद्या येतात आणि या नवीन फांद्या एकदा आल्या की ह्या फांद्या वाढत जाऊन ह्या फांद्या पुढे वाढत जाऊन साधारणतः 4 महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या काड्या
पक्व होतात आणि ह्या काड्या 4 महिन्याच्या कालावधीत एकदा पक्व झाल्या की त्यानंतर त्याच काडीमध्ये गर्भधारणा होऊन पुढचा मोहर येत असतो. परंतु या अवस्थेमध्ये जर मुसळधार पाऊस झाला आणि जर सातत्याने मुसळधार पाऊस झाला, जर 7 दिवस 8 दिवस 15 दिवस 20 दिवस जर पिकाला सूर्यदर्शनच झालं नाही, म्हणजे सूर्यप्रकाश जर मिळालाच नाही, तर तोटा काय होतो, ह्या जन्म घेतलेल्या ज्या नवीन फांद्या आहेत ह्या परिपक्व होत नाहीत किंवा त्यांची संपूर्णता वाढ होत नाही किंवा त्यांनी अन्न जमिनीतनं जे तुम्ही खत व्यवस्थापन आपण शेतकरी बंधूंनी केलेत हे खत त्या काडीला मिळत नाही आणि त्या काडीला न मिळाल्यामुळे त्याची परिपक्वता येत नाही किंवा पक्वता येत नाही आणि मग आपल्याला जे अपेक्षित स्वप्नामध्ये आहे की 15 नोव्हेंबरला मोहर आला पाहिजे, हा 15 नोव्हेंबरला जर मोहर आला तर त्याचा फायदा होतो की बाजारामध्ये केळी, द्राक्ष, डाळिंब, त्याच्यानंतर काजू किंवा इतर फळपिकं, कलिंगड असेल, मस्कमिलन असेल, ही फळपिकं बाजारामध्ये रेलचेल करतात फेब्रुवारी मार्च नंतर आणि ते येण्याआधी जर आपला माल बाजारात आला तर आपल्याला प्रीमियम रेट मिळतात, अगदी स्वप्नात ते दर मिळतात. म्हणून आपल्याला मुसळधार पाऊस आहे, हा मुसळधार पाऊस किमान कक्षेमध्ये असणं अपेक्षित आहे. कमाल कक्षेमध्ये असला तर आपल्याला त्याचा तेवढा त्रास होतो. म्हणून आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे की ह्या वर्षी पाऊस कसा झाला आणि ह्या वर्षीचा जर पाऊस बघितला तर प्रतिवर्षापेक्षा जर बघितला तर तो 120% जास्त आहे. म्हणजे किती टक्क्यापेक्षा जास्त आहे, 120% जास्त आहे. आपण विचार करतो की 100% पाऊस असणं स्वाभाविक आहे, आपल्याला फायदा देऊ शकतो, पण 120% जर पाऊस असेल तर तो तोटा देऊ शकतो. म्हणजे कसा, याच्यामध्ये जर ह्या वर्षीचा अभ्यास केला तर कोकणामधला पाऊस बघितला तर 15 ते 20 दिवसापर्यंत मध्ये खंडन होता, एकसारखा पाऊस पडत होता, अन्यथा त्याच्या जोडीला ढगाळ वातावरण होतं. ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे हे ढगाळ वातावरण, इथं जे ढगाळ वातावरण आहे हे ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस ह्या गोष्टी दोन्ही एकमेकांच्या संगतीने चालल्या. त्यामुळे ह्यावर्षी आपल्याला काळजी काय घेणं गरजेचं आहे की काडीची पक्वता आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. कारण काडीला ह्यावर्षी पक्वता 100% यायला वेळ लागणार आहे आणि काडीला जर ह्यावर्षी पक्व व्हायला जर वेळ लागत असेल तर आपल्याला काळजीपूर्वक यावर्षी काडींचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि ते काडींचं निरीक्षण कसं करायचं ते मी पुढच्या टप्प्यामध्ये सांगतो. तर आता दुसरा भाग बघायचा, विजांचा कडकडाट. विजांच्या कडकडाटा म्हणजे जेवढा वेळा विजांचा कडकडाट होईल तुम्ही निरीक्षण करत राहा. म्हणजे जर आपण शेतकरी असू तर आपण विजांचा कडकडाट सुद्धा अभ्यासात घेतला पाहिजे. विजांच्या कडकडाटानं काय प्रभाव पडतो तर विजांच्या कडकडाटामुळे त्या वनस्पतीला फ्री नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये मिळतो. जो आपल्या सरफेसच्या वरती, डोक्याच्या वरती जो N2 फॉर्म मध्ये जो नायट्रोजन पडलेला आहे त्याला 2N फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा असतो. किंवा याच वेळेला निसर्गातली एक बलाढ्य शक्ती जी म्हणजे विजांचा कडकडाट जो असतो, हा विजांचा कडकडाट जेव्हा होतो त्यावेळेला सरफेसच्या आपल्या डोक्याच्या वरती जो इतका बलाढ्य भरून पडलेला जो नत्र आहे, हा नत्र कन्वर्ट करून त्याला पिकाला अन्न म्हणून मिळतो आणि पिकाची व्हेजिटेटिव्ह वाढ होते. म्हणजे कुठली अनावश्यक वाढ होते आणि अनावश्यक वाढ झाली की भोपळा एवढी मोठी मोठी पानं तयार होतात, अगदी मोठ्या आकाराची पानं निर्माण होतात आणि मग वनस्पतीची काडी भरण्याऐवजी पानांमध्येच साठा अडकून पडतो. याचं सुद्धा आपल्याला निरीक्षण करणं गरजेचं आहे. आपल्याला या कालावधीमध्ये साधारण मे महिन्यापासून जेव्हापासून आपण या पिकाला छाटणी देऊन खत व्यवस्थापन करून पाणी व्यवस्थापन केलंय तेव्हापासून किती सूर्यप्रकाश मिळाला याची एक आपल्याला एस्टिमेट नोंद ठेवणं गरजेचं आहे. तो साधारणतः दिवसाला 4 तास ज्यावेळेला 4 तास सूर्यप्रकाश ज्यावेळेला दिवसभरामध्ये मिळतो त्यावेळेला तो दिवस संपूर्ण 24 तास पीक वनस्पती अन्न पूर्णतः पचवण्याच्या सक्षम कक्षेमध्ये येतं. म्हणजे आपण जर 4-4 तासाचे डेटा सर्च केला याच्या पाठीमागचा तर आपल्याला लक्षात येतं की साधारणतः ह्या 120 दिवसामध्ये म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 4 महिन्यामध्ये किती सूर्यप्रकाश या आपल्या वनस्पतीला मिळालाय आणि किती मग झाडाच्या काडीने झाडाची सर्वांगीण वाढ आपल्याला झाली आहे. आणि मग हे का करणं गरजेचं आहे, कारण आपण हंगाम धरत असताना फवारण्या घेऊन आर्टिफिशियली त्याला मोहर आणण्याचा प्रयत्न करतो आणि जर त्याला सूर्यप्रकाशच किमान कक्षेपेक्षा कमी मिळाला असेल तर मग अशा वेळेला आपल्याला धोका मिळतो. तो धोका काय मिळतो की मोहर येण्याऐवजी परत पालवी येते आणि आपल्या वर्षभराच्या मेहनतीला पाणी फिरतं. यापेक्षा जर वाट बघून 15-20 दिवसाची जर वाट बघून आपल्याला सूर्यप्रकाश किती मिळालाय याचा जर अभ्यास केला तर 100% आपल्याला ही खात्री होते की आपण किती दिवसानंतर आपण या पिकावरती फवारणी करून मोहरासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी सूर्यप्रकाश किती मिळाला 4 तासाच्या ह्यानं ते आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे पाऊस किती पडला. जर पाऊस आपण सामान्यतः आता बघितलं 120
टक्के यावर्षी पेक्षा जास्त पावसाच्या नोंदी कोकण किनारपट्टीमध्ये झालेल्या आहेत. 120 सामान्यपेक्षा ज्या वेळेला जास्त पडतो म्हणजे 100% ज्या वेळेला पाऊस जास्त पडतो त्यावेळेला अजून एक गोष्ट खात्रीलायक आपल्याला विचारात घेणं गरजेचं असतं. ती गोष्ट काय आहे की आपण दिलेलं खत व्यवस्थापन जे आहे हे खत व्यवस्थापनातला किमान 30 ते 50% भाग हा लीच होऊन निघून जातो. हा का लीच होऊन निघून जातो? कारण त्याला विरघळून पिकाच्या मूळ कक्षेपर्यंत राहून त्याची उपलब्धता होऊन तो ग्रहण करणेपर्यंत जो कालावधी पाहिजे तितका कालावधी ॲव्हरेज पाऊस झाल्यानंतर पिकाला मिळत नाही. कारण हे बहुवर्षी पीक आहे. याला 20-22 दिवसातनं एकदा नवीन मुळ्या येतात आणि त्या अन्न ग्रहण करतात. आणि अशा मुळ्या जर महिन्यातनं एकदा येत असतील म्हणजे 3 आठवड्यातनं एकदा येत असतील तर त्याला किती कालावधीत पाऊस आपल्याला खंड पडणं गरजेचं आहे. तो खंड जर मॅच नाही झाला तर ॲव्हरेज पाऊस आपल्याला अन्न व्यवस्थापनामध्ये थोडी अडथळे आणू शकतो. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे पिकाला लाईट कमी मिळते. त्यानंतर येणाऱ्या काळात आता थंडी कशी राहील? जर का ॲव्हरेज पाऊस जास्त झाला म्हणजे 100% पाऊस जास्त ज्या वर्षी होतो तर बेसिक आपल्याला हे लक्षात येणं गरजेचं आहे की 120% पाऊस ज्या वेळेला जास्त होतो त्यावेळेला 120% पाऊस जेव्हा समुद्रावरचे तयार झालेले ढग याची कक्षा ही स्पेसमध्ये जाते, वरती एरल स्पेसमध्ये जाते आणि ही कक्षा ज्या वेळेला पाऊस म्हणून जमिनीवरती पडते त्यावेळेला जो ओपन सरफेस आहे म्हणजे ज्याला स्पेस म्हणतो आपण, ही एरल स्पेस जी आहे ही स्काय स्पेस जी आहे ही स्पेस एम्प्टी होते म्हणजे रिकामी होते. आणि ही रिकामी झाली की या रिकाम्या स्पेसमधनं जी हिमपर्वत जे वरती उत्तरेकडे आपल्या हिमालय आहे ह्या हिमालयावरच्या वाऱ्याचा पट्टा परत यायला संधी मिळते. आणि हा परत जर आला तर त्याला हे ढग कोणत्याही प्रकारे अडथळा करू शकत नाहीत. कारण पाऊस जेवढा तयार झालं ढग तेवढे सगळे पाऊस होऊन खाली पडले. आणि त्या वर्षी ज्या वर्षी पाऊस चांगला असतो त्या वर्षी वाऱ्याला गती चांगली असते आणि समुद्रावरती पोकळी तयार झालेली असते नॅचरली. कारण पाऊस मोठा पडलेला असतो त्यामुळं समुद्राच्या वरची पोकळी रिकामी झालेली असते. आणि ह्या रिकाम्या पोकळीमध्ये जे उत्तरेकडचं वारं येतं हे वारं येताना हिमकण घेऊन येतं आणि थंडी सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळते. पण आंबा या पिकामध्ये थंडीचा रोल कसा आहे तर थंडी ज्या वेळेला 10°C पेक्षा खाली जाते त्यावेळेला आंबा या पिकामध्ये मोहराचं रूपांतर फळामध्ये होणं म्हणजे पोलिनेशन होणं, परागीकरण होणं ह्या एकाच गोष्टीला अडथळा निर्माण होतो. अन्यथा फळामध्ये थंडीचा म्हणजे आंबा या पिकामध्ये थंडीचा फार मोठा प्रभाव फारसा ह्या पिकामध्ये पाहिला जात नाही. फक्त ज्या वेळेला 10°C पेक्षा जास्त वेळ खाली तापमान जातं तेव्हाच याच्यामध्ये नवीन आलेली म्हणजे जे काय फुटवे आहेत त्याची पानं आहेत त्यांची पानं पिवळी पडून शेंड्याकडे करपणं, त्याचबरोबर याच्या मोहरामध्ये पोलिनेशन न होणं म्हणजे परागीकरण न होणं, त्यामुळे सेटिंगचा एक जर त्रास सोडला तर फारसा थंडीमध्ये त्रास होत नाही. पण थंडीमध्ये लाभ असा होतो की कीटकांची संख्या थोडीशी वाढते परंतु बुरशीजन्य रोगांचे जे प्रभाव आहेत प्रादुर्भाव आहेत ते खूप साऱ्या प्रमाणावरती कमी होतात. तर साधारणतः ही हवामानाची स्थिती अभ्यासून आपल्याला आंबा या पिकाचं खंड क्रमांक 1 मध्ये पहिलं व्यवस्थापन आपल्याला शिकायचं आहे. पुढे जाऊया. त्यानंतर आपण दुसरा पार्ट बघितला, हवामानाची स्थिती अभ्यासली. त्यानंतर आंबा पीक बहार व्यवस्थापन म्हणजे जमिनीतील ओलावा आणि मृदा प्रकार आपण जर बघितलं तर आपल्याकडे कोकण किनारपट्टीला जर आपण विचार केला, स्पेशली समुद्र किनारपट्टी आहे जिथं आंबा मोठ्या प्रमाणावरती मुख्य पीक म्हणून घेतलं जातं, अशा ठिकाणी बघितलं तर अशा ठिकाणी तांबड्या प्रकारची जमीन पाहिली जाते. आणि कोकणामध्ये सर्वसाधारण 100% आम्लधर्मी जमीन पाहिला जाते. आम्लधर्मी का असं म्हटलं कारण समुद्रापासून जवळच्या भागामध्ये हा सामान्यतः पाऊस हा इतर भागांपेक्षा खूप जास्त प्रमाणात पडतो आणि तो जास्त प्रमाणात पडल्यामुळे इकडच्या जमिनीतली इतर जे एलिमेंट जे आहेत हे एलिमेंट विरघळून वाहून निघून जातात आणि वाहून निघून गेल्यामुळे इकडची जमीन जी आहे ही आम्ल स्वरूपाची होते. त्याचा विरोधाभास जिथं पाऊस कमी पडतो तिकडची जमीन विम्ल स्वरूपाची असते म्हणजे तिथं अल्कली स्वरूपाची असते आणि इकडं ॲसिटिक स्वरूपाची पाहायला मिळते. आता ज्या वेळेला जमिनीचा pH 5.5च्या खाली येतो किंवा 6 पेक्षा खाली येतो आणि 8 पेक्षा वरती जातो, या दोन्ही कंडिशनमध्ये या दोन्ही स्थितीमध्ये बऱ्याचशा अन्नद्रव्यांची उपलब्धता घटते. जसं की सामान्यतः पाहिलं तर 5.5 pHच्या खालच्या pHला सगळ्यात मोठा लॉस कॅल्शियम आणि दुसरा पोटॅशियम. कॅल्शियम आणि पोटॅशियम या दोन घटकांची ॲसिडिक कंडिशनमध्ये उपलब्धता घटते, कमी होते.
का होते? कारण हे दोन्ही एलिमेंट्स हे अल्कधर्मीय जमिनींना सपोर्ट करतात आणि हे अल्कधर्मी जमिनींना सपोर्ट करत असल्यामुळं या जमिनीतून या घटका मिनरल्समध्ये ज्या वेळेला जमिनीकडे आपण जातो आणि यांचा पीएच ज्या वेळेला बघतो कोकणातला, त्यावेळेला आपल्याला 5 ते 5.5चा पीएच मिळतो. त्यावेळेला तिथं कॅल्शियम आणि आपल्याला तिथं पोटॅशियम अशा मूलभूत ज्या आंबा पिकामधले सर्वात महत्त्वाचे 2 एलिमेंट आहेत हे आपल्याला तिथं कमी उपलब्धता झालेले दिसतात. आणि ह्याचा तोटा आपल्याला दिसतो की फळांवरती पांढरे डाग येणं, फळांचा आकार न होणं, रंग फिकट येणं, त्याच्यानंतर चवीमध्ये फिकटपणा येणं आणि सर्वाधिक मोठा नुकसान याच्यामध्ये विकृती, जसं साका आहे, त्याच्यानंतर आतमध्ये काजळी आहे, त्याच्यानंतर आतमध्ये पांढरा गाभा आहे, अशा विकृती सुद्धा या पिकामध्ये दिसतात. याचं मुख्य कारण आहे की या पिकाला पोटॅशियम आणि कॅल्शियम या 2 मूलभूत अन्न घटकांची तिकडे उपलब्धता होत नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा काम करणं अत्यावश्यक आहे आणि अगदी आवश्यक या मूलभूत घटकांचं काम करणं आहे. तर आता ह्या जमिनीच्या जो मृदा प्रकार आहे, या मृदा प्रकारामध्ये आपण 3 प्रकारची जमीन बघतो. काळी खोल जमीन असते, मध्यम भारी असते आणि मुरमाड असते. परंतु कोकणामध्ये गेल्यानंतर आपल्याला याच्या विपरीत एक प्रकार दिसतो. तिथे म्हणतात तांबडा काताळ, लाल काताळ, ज्याला आपण जांभा काताळ असं म्हणतो. हे जांभा कातळाची जमीन पाहायला मिळते आणि काताळ याचा अर्थ असतो की तो एक अभेद असा दगड असतो जो की दगड मातीनं बनलेला आहे. हा मातीचाच भाग की त्या मातीमध्ये जे स्पोरॅसिटी असते, स्पोरॅसिटी असणारे इतर एलिमेंट जे आहेत हे सगळे पाण्यावर विरघळून निघून जातात आणि या ठिकाणी अतिलोह असणारा हा एकदम लाल जांभ्या रंगाचा असा एक मिनरल तिथे शिल्लक राहतो. त्याला जांभा काताळ असं म्हणतात आणि इतका अभेद असतो की त्या ठिकाणी जरी त्याला फोडायचं म्हणलं तर तो अत्यंत चिवट असतो आणि त्यामुळे मुळांचा विस्तार व्हायला त्या ठिकाणी पिकाला त्रास होतो. परंतु या अशा प्रकारच्या काताळामधलं जे काही आंब्याचं पीक आहे हे सर्वाधिक मानलं जातं, कारण यामध्ये पिकांचं आयुष्य हे दीर्घायुषी मानलं जातं आणि या ठिकाणी दर्जा सुद्धा चांगला येतो. फक्त व्यवस्थापनाची आपल्याला थोडीफार गरज राहते. अशा ठिकाणी आता आपण काम करत असतो. तर आता आपल्याला केलं काय पाहिजे? जर आपल्याकडे जमीन जी आहे ह्या जमिनीचा प्रकार बघितला तर जमिनीचा प्रकार जर ऍसिडिक असेल, कोकण किनारपट्टीला असेल म्हणजे आहे, तर अशा लोकांनी काय करावं? बहार धरण्या अगोदर जमिनीमध्ये ओलावा आता अजून टिकून आहे, पाऊस चालू आहे, तर अशा वेळेला प्रति झाडाला एक साधारणतः 5 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये 300 ग्रॅम कळीचा चुना घालणं, ज्याला कॅल्शियम कार्बोनेट म्हणतात, हा विरघळून घेणं. हा विरघळून घेताना दगडासारखा चुना घ्या ज्याच्यानं पाणी उकळतं, हा चुना त्याच्यामध्ये घाला आणि याबरोबर लिक्विड लाईम सल्फर प्रति झाडाला 50 मिली त्या 5 लिटर पाण्यामध्ये घाला. ह्या दोन्हींचं द्रावण तयार करा आणि झाडापासून 5 ते 7 फूट बाजूला चारी बाजूला 4 खड्डे घ्या, साधारण 9 इंचाचे खोल खड्डे घ्या आणि ह्या खड्ड्यामध्ये हे पाणी 2 लिटर, 1.5 लिटर अशा प्रमाणामध्ये किंवा ह्या 1.25 लिटर 4 ठिकाणी 1.25 लिटर पाणी म्हणजे 1250 मिली ह्या 4 खड्ड्यामध्ये पाणी आपल्याला ओतायचं आहे. हे पाणी काय करतं? हे पाणी मुख्यत्वे करून या कॅल्शियम आणि सल्फेट हे 2 घटक ज्या वेळेला या मूळ कक्षेमध्ये जातात त्यावेळेला त्या कक्षेमधली त्या पिकाच्या मुळींच्या कक्षेमधल्या जमिनीचा सामू जो आहे तो उंचावला जातो आणि तो सामू 6.5 ते 7च्या कक्षेमध्ये ढकलला जातो. आणि हा 6 ते 7च्या कक्षेमध्ये एकदा ढकलला की त्याचे 2 फायदे होतात की मुळांच्या कक्षेमध्ये काहीही अन्न घटक शिल्लक असतील तर त्यांचं उपलब्धता वाढते आणि सर्वाधिक दुसरं काम होतं की मुळांवरती, पिकाच्या या मुळांवरती जी जुनी मुळं आहेत ही पाणी पाऊस वाहून याच्यावरचा जो चार्ज आहे तो जो एक चार्ज असतो मुळांवरती, हा चार्ज निघून गेलेला असतो. हा चार्ज त्याला परत एकदा मिळतो आणि पिकं या ठिकाणी 100% ऍक्टिव्ह म्हणजे सक्षमरित्या काम करण्यामध्ये तयार होतात. म्हणून आणि जमिनीचा पीएच करेक्शन आणि त्यांना व्हॅलेन्सी डोनेट करणं, चार्ज डोनेट करणं, या 2 कामासाठी तुम्हाला ही ट्रीटमेंट करण्याची आहे. ही ट्रीटमेंट केली की झाड झोपलेल्या अवस्थेतनं जाग्या अवस्थेत येतं आणि झाड सक्षमरित्या मुळापासून शेंड्यापर्यंत या चार्जच्या मदतीनं आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी म्हणजे डोळे फुटणं असतील, मोहर येणं असेल किंवा मुळांच्या ऍक्टिव्हिटी असतील या सर्व चालू होतात. त्यानंतर पुढे आपण विचारात घेतलं पाहिजे की आता आपण 100% बहार धरणार आहोत. ही खूप महत्वाची मौल्यवान बाब आहे. आता बहार आपण धरणार आहोत
आंब्याचा, तर बहार धरण्याच्या अगोदर आपल्याला जाऊन मगाशी जसं मी सांगितलं वातावरणाचे काय प्रभाव झालेत आपल्या शेतावरती हे आपल्याला माहित नाही आपल्या पिकावर, आणि मग ते आपल्याला प्रभाव माहित असतील नसतील तर आपल्याला हे प्रभाव पाहायचे असतील तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर हे प्रभाव 100% अभ्यासायला पाहिजेत. आणि हे अभ्यासताना आपल्याला सर्वात पहिली मदत जी होईल ती मदत कशाची होते, आपल्याकडे ज्या एप्रिल मे मध्ये किंवा जून मध्ये आलेल्या ज्या काही फांद्या आहेत ह्या फांद्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजेल की जे वातावरण होतं त्या वातावरणाचा आपल्या पिकामध्ये, आपल्या शेतामध्ये, आपल्या पिकाच्या आंब्याच्या झाडावरती काय त्याचा प्रभाव येऊन गेलाय, आणि हा प्रभाव जर आपल्याला कळला तर आपलं पुढचं व्यवस्थापन अत्यंत सुलभ होतं, अत्यंत सोपं होतं. पहिला प्रभाव बघायचा की पहिलं जाऊन आपल्या शेतामध्ये आपण काय निरीक्षण करायचं, तर हे आधी अशी जी पानं दिसतात ह्या पानांमध्ये 3 प्रकारची पानं असतात. एक बघा हे लांबडं पान आहे, त्याच्यापेक्षा एक मोठं लांबडं पान आहे, आणि त्यानंतर एकदम छोटं पान एक आहे. आता ही 3 प्रकारची पानं तुम्हाला दिसतात. एक लांबीला मोठं आकारानं दिसतंय, दुसरं मध्यम आकाराचं दिसतंय, आणि तिसरं लांब दिसतंय. आता आपल्याला हे बघायचं आहे की त्यातलं शेंड्याकडचं सर्वात शेंड्याकडचं जे पान आहे हे शेंड्याकडचं पान लहान आहे म्हणजे मोठ्या आकाराचं आहे, मध्यम आकाराचं आहे का लहान आकाराचं आहे, ही त्या झाडाची शेवटची स्थिती असते. म्हणजे काय, जर हे लहान आकाराचं पान असेल तर ते झाड ती फांदी तुम्हाला 100% मोहरच देणार. मी काय म्हटलं बघा, जर का शेंड्यावरचं पान शेवटचं आकारानं लहान असेल तर ती फांदी तुम्हाला 100% काय देणार, मोहर देणार. आणि जर का ते पान आकारानं मोठं असेल म्हणजे कसं असेल, या 3 पानांपैकी जर परत एकदा अभ्यास दाखवतो, हे जे पान बघा, हे पान बघा किती मोठं पान आहे, एवढं जर मोठं असेल आणि शेंड्याकडे असेल मोठं पान तर ते झाड, ती फांदी 100% साठा तयार केलेली नाही. ती फांदी मोहरापैकी पेक्षा ती पाले मोहराकडे किंवा त्याला आपण म्हणतो की पालवीकडे झुकणार. कशाकडे झुकणार, नवीन फुटव्यांकडे झुकणार. म्हणजे त्याची सक्षमता नाही आहे, आणि हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण इतरत्र कुणाला न विचारता आपण आपल्या शेतामध्ये जाऊन पाहिलं पाहिजे की माझ्या झाडांमध्ये किती टक्के, बघा एका झाडामध्ये किती टक्के फांद्यांवरती अशा प्रकारची पानं दिसत आहेत, आणि मग आपण निर्णय घेतला पाहिजे की आपल्याकडे जो काही आपल्याकडे ह्याचा भाग आहे म्हणजे नवीन फांद्या, गेल्या हंगामातल्या फांद्यांचा भाग आहे, ज्या आपण व्यवस्थापनातून फांद्या नवीन निर्माण केल्यात, या फांद्यामध्ये कोणत्या आकाराची फांदी किंवा पानं जास्त आहेत, आणि ही पानं जर आपण बघितली तर 100% आपल्याला लक्षात येईल की आपल्या शेतामध्ये मोहर येणार आहे का आपल्या शेतामध्ये 100% पालवी येणार आहे. आणि ही जर गोष्ट आपल्याला कळाली तरच आपण व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करू शकतो. पहिली निरीक्षणाची बाब. दुसरी निरीक्षणाची बाब काय आहे, दुसरं बघितलं तर ह्या फांद्यांवरती आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे छोटे मोठे पावसाळ्याच्या दरम्यान जी काही ह्युमिडिटी वाढलेली असते, आर्द्रता वाढलेली असते, याच्यामुळे छोटे मोठे रोग त्या ठिकाणी येऊन गेलेले असतात. तसे बघा या ठिकाणी ठिपका दिसतोय, आता हा ठिपका बघा, या ठिकाणी छोटे पांढरे ठिपके दिसतात, हे पांढरे ठिपके असतात. हे सगळ्या प्रकारचे रोग काय येऊन गेलेत का, आणि हे रोग आता सद्यस्थितीमध्ये वास्तवामध्ये जिवंत आहेत का, म्हणजे प्रेझेंट आहेत का, ऍक्टिव्ह आहेत का, हे सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. कारण हे जर रोग आपल्याला आपल्या पानांवरती जर उपलब्ध असतील, ऍक्टिव्ह असतील, किंवा ते सद्यस्थितीमध्ये प्रेझेंट असतील तर आपल्याला 100% त्याच्यावरती पहिल्यांदा उपाय करणं आवश्यक आहे. हा उपाय जर आपण व्यवस्थितरित्या नाही केला तर आपल्याला त्याचा त्रास पूर्ण हंगामामध्ये होऊ शकतो. दुसऱ्यांदा आपण बघू की ही आपण बघितली पानांच्या आकाराप्रमाणे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की या वर्षी ह्या सीझनमध्ये आपल्याकडे मोहर येणार आहे का पाली येणार आहे. जर पाली येणार असतील म्हणजे पालवी येणार असेल तर आपल्याला व्यवस्थापन काय केलं पाहिजे, आणि जर मोहर येणार असेल तर आपल्याला व्यवस्थापन काय केलं पाहिजे, हे आपल्याला आपल्या शेतामध्ये गेल्यानंतर आंब्याच्या झाडावरची नवीन शेंड्यावरची जी पानं आहेत ही शेंड्यावरची पानं पाहिल्यानंतर आपल्याला निरीक्षणानंतर दिसणारी बाब आहे. ह्या निरीक्षणानंतर दुसरे निरीक्षण आपल्याला नोंदवायचं आहे की जे आपल्याला शेतामध्ये जाऊन आपल्याच बघायचं आहे की आपल्या एकूण झाडाच्या किती टक्के फांद्यांवरती अशा प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे रोग दिसतात. म्हणजे की ज्याच्यामध्ये टिपक्या, अँथ्रॅकनोज, बोट्रॅटिस, त्याचबरोबर झॅन्थोमोनस, त्याचबरोबर येणारा ब्लाइट्स, मग त्याच्यामध्ये काडा, ह्याच्यापेक्षा वेगळं काडा करपलेले असतील, आतल्या बाजूने करपलेले असतील, चट्टे आले असतील, अशा विभिन्न प्रकारच्या फंगाई आणि बॅक्टेरियल डिसीज म्हणजे बुरशी आणि जीवाणूजन्य आणि बीजाणूजन्य रोगांचे काही प्रादुर्भाव या ठिकाणी या हंगामामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये होऊन गेलेत का, हे सुद्धा एक अति मौल्यवान निरीक्षण नोंदवण्याची आपल्याला गरज आहे. हे काय निरीक्षण नोंदवण्याची गरज आहे, कारण याच्यामध्ये जर रोगाचे रोगजंतू जिवंत असतील
किंवा रोगांच्या बुरशींच्या कॉलनी जर जिवंत असतील तर येणाऱ्या नवीन फांद्यांवरती किंवा येणाऱ्या नवीन मोहरावरती ते आहे अशा प्रमाणावरती आर्द्रतेच्या मदतीनं आपली ग्रोथ, आपली वाढ त्या नवीन फांदी, नवीन फुटवा म्हणजे फुलोरा किंवा ज्याला मोहर म्हणतो, या मोहरावरती, मोहरांच्या देठावरती ते वाढू शकतात. आणि हे जर वाढले तर आपल्याला नंतर मोहर येऊन देखील आपण केलेल्या वर्षभरातल्या कष्टाला कुठं ना कुठं तरी खीळ बसू शकते. हा मोहर एक बेसिक आकाराचे फळ झाल्यानंतर तो मोहर किंवा त्याचा देठ हा वीक होतो, कमकुवत होतो आणि फळाला खाली टाकून देतो. तर बहार धरताना घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्याकडे या 3 प्रकारची निरीक्षणं नोंदवण्याची आपल्याला गरज आहे. ही 3 निरीक्षणं नोंदवली पाहिजेत. त्याचबरोबर अजून काय नोंदवलं पाहिजे, ह्या ज्या फांद्या आहेत ह्या फांद्याचे पाठीमागचं देठ म्हणजे ह्या ज्या फांद्या आपण एप्रिल, मे, जून नंतर माल काढणीनंतर ज्या तयार झालेल्या फांद्या आहेत यांचा देठ आहे, त्या देठाचा रंग कसा आहे. या देठाचा रंग काळा राखाडी जर असेल, काळा तो राखाडी कलरचा जर असेल तर तो देठ 100% साठा बनवण्यासाठी किंवा साठा बनवून तयार आहे. तर जर का तो देठ हिरव्या रंगाचा असेल, 100% हिरव्या रंगाचा असेल आणि तो आकारानं खूप मोठा असेल तर तो मोठ्या आकाराचे, काळजीपूर्वक ऐका, मोठ्या आकाराचे देठ जे असतात, अंगठ्यापेक्षा मोठ्या जाडीचे जे देठ असतात, ह्या देठामध्ये अन्न पचलेलं नसतं, फक्त साठलेलं असतं, समजून घ्या. आणि ज्याची काडी पेन्सिल सारखी असते, पेन्सिल सारखी म्हणजे करंगळी सारखी असते, जो देठ करंगळी सारखा आहे तो देठ अन्न पचवून साठा वर्ग करण्यात यशस्वी झालेला असतो आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं आपल्याला पुढचा मोहर आणि आंबा, दर्जेदार आंबा मिळणार असतो. तर त्यासाठी आपल्याला हे निरीक्षण सुद्धा नोंदवणं गरजेचं आहे की या आंब्याच्या शेंड्यावरच्या जे काही पालवी आहे, या पालवीच्या देठाचा रंग काय आहे आणि देठाच्या रंगाचा म्हणजे देठाचा आकार पण काय आहे, हे जर आपण 100% जर पाहिलं तरच आपल्याला 100% पुढच्या या येणाऱ्या हंगामातल्या व्यवस्थापनामध्ये सुलभता येऊ शकते. आता पुढे आपण अजून जाऊया. आता हे झालं, त्या देठाचा आकार बघितला, देठाचा रंग बघितला. याच्या बरोबर अजून काय पाहिलं पाहिजे की जे आपल्याला अजून खात्रीशीर आपले निर्णय घेण्यासाठी कामाला येतात किंवा निर्णय क्षमतेपर्यंत पोहोचवतात. ती अजून एक गोष्ट बघितली पाहिजे की आपल्याकडे किती ऊन मिळालंय ह्या हंगामामध्ये, किती सूर्यप्रकाश मिळाला, किती ढगाळ वातावरण होतं, किती पाऊस होतं, हे समजून घेण्यात जरी असक्षम राहिलो तरी देखील अजून एक आपल्याला निरीक्षण नोंदवून किंवा निरीक्षण करून अजून निर्णय घेणं सोपं जातं. ते निरीक्षण काय आहे, ते निरीक्षण कसं केलं पाहिजे, पुढची दिशा काय ठरवायची, हे ठरवण्यामध्ये अजून एक मौल्यवान गोष्ट आपल्याला निरीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला नोंदवण्याची गरज आहे किंवा आपल्या निर्णयामध्ये मोठी भर टाकू शकते. ती काय आहे, या जे नवीन पानं आहेत या पानांवरची ज्या शिरा आहेत, याला काय बारीकशा शिरा आहेत, मराठीमध्ये आपण शिरा म्हणतो, ह्या ज्या शिरा आहेत याची मुख्य शिर, मधली शिर आणि ह्याच्या बारीक पानामधल्या छोट्या शिरा, या शिरांचा रंग, काळजीपूर्वक ऐका, या शिरांचा रंग जर का पिवळा असेल तरच हे झाड या हंगामाच्या मोहरासाठी तयार झालेलं आहे. अन्यथा याचा रंग जर का हिरवा असेल तर अजून पण त्याच्या काडीमध्ये, पानामध्ये, खोडामध्ये अन्न विघटनाचं काम, अन्न साठ्याचं काम आणि अन्न परिपक्वतेचं काम अपूर्ण आहे. परत एकदा मी सांगतोय, अपूर्ण आहे. हे काळजीपूर्वक सर्वांनी सर्वात महत्वाची नोंद घ्यायची आहे की या पानाच्या शिरा, ह्या शिरा जर का हिरव्या असतील तर आपण झाडाला कोणत्याही प्रकारची फवारणी करायची नाही, अजिबात फवारणीच्या नादाला लागायचं नाही. कारण जर का याच्या शिरा हिरव्या असताना तुम्ही जर फवारणी केली तर त्याची जी चाललेली प्रक्रिया आहे, जे ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणारे जे ऊन आहे, जी ऑक्टोबरची हीट आहे, ह्या उन्हाच्या आज 8-8 तास जे ऊन मिळतंय, ह्या उन्हाच्या मदतीनं जे पाठीमागं ऊन मिळालेलं नाही ते न मिळालेलं आणि न पचलेलं अन्न जे आहे हे पचवून त्याच्यातून परिपक्व अन्न साठा बनवण्याचं काम हे जे झाड करत असतं. ह्याच परिपक्व साठा करण्याच्या स्थितीमध्ये जर का आपण त्याला अजून काही अडथळा निर्माण केला, कृत्रिम तुम्ही जर फवारणी करून जर अडथळा निर्माण केला तर हे झाड अन्न बनवण्याची प्रक्रिया तिथंच ठेवतं आणि परत अन्न साठवण्याच्या प्रक्रियेकडे जातं. म्हणजे काय करतं, मोहर देण्याऐवजी फ्लावरिंग, नवीन आपल्याला काय देतं, फुटवे देतं आणि परत आहे तीच कृती, ते वाढीची कृती पुढे चालवतं. आणि म्हणून वाढीची कृती थांबवायची आहे आणि ही थांबवण्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. याच्या शिरा जोपर्यंत पिवळ्या होत नाहीत तोपर्यंत आपण कोणतीही फवारणी घ्यायची नाही.
दुसरं, जोपर्यंत जर का आपण दुसरा एक भाग बघू की बाबा ह्या शिरा जर पिवळ्या पडल्याच नाहीत तर किती दिवस वाट बघायची, तर किमान आपण 25 ते 30 ऑक्टोबर पर्यंत शेतकरी बंधूंनी वाट बघावी. कोणत्याही प्रकारच्या फवारणीची गडबड करू नये आणि शिरा पिवळ्या पडतात का याची वाट पाहावी. जर नैसर्गिकरित्या शिवळ्या पिवळ्या पडल्या तर आनंद आहे, मग काय करण्याची आवश्यकता नाही, मग तुम्ही पुढच्या कार्याला चालू करू शकता आणि पुढचं काम सुरू करू शकता. परंतु जर का 25 ते 30 ऑक्टोबर पर्यंत जर याच्या शिरा पिवळ्या पडल्या नाहीत तर मग काय करायला पाहिजे, तर मग कृत्रिमरित्या ह्या शिरा पिवळ्या का पडतात आणि त्याचं कशाचं लक्षण आहे, तर त्याच्या या हंगामामध्ये घेतलेलं अन्न हे काडीमध्ये साठवलेलं असतं आणि ते साठवलेल्या अन्नाचं विभाजन करण्याची जी गरज असते, परिपक्वता आणण्याची जी गरज असते, ते काम कोण करत असतं, वनस्पती स्वतः लाईटच्या सूर्यप्रकाशाच्या मदतीने करत असतं. पण ती लाईट पावसाळ्यामध्ये न मिळाल्यामुळं ती ऑक्टोबरमध्ये मिळते आणि ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ते पूर्ण काम ते करत असतं. परंतु शेतकरी बांधवांच्या अज्ञानामुळे आणि गडबडीमुळे आणि भीतीमुळे आपण काय करतो, काहीतरी फवारण्या करून ठेवतो आणि या फवारण्यांमधून कृत्रिम वातावरणाच्या विरोध किंवा नैसर्गिक मूल्यांच्या विरोध जाणारी जी रसायनं आहेत, ही रसायनं काय करतात, याची जी नैसर्गिक चाललेली प्रक्रिया आहे त्याला खंड आणतात आणि त्याची नैसर्गिक प्रक्रिया खंड झाल्यामुळं झाड ज्या अवस्थेत पावसाळ्यामध्ये होतं ती अवस्था कोणती होती, वाढीची अवस्था होती. मग झाड काय करतं, मोहर देण्याऐवजी फुटवे देतं आणि परत वाढ आहे ती कंटिन्यू ठेवतं. त्यामुळे काळजी घ्या की या ठिकाणी निरीक्षण नोंदवा आणि 25 ते 30 ऑक्टोबर पर्यंत वाट बघा. जर का त्याच्या आधी पानांच्या शिरा पिवळ्या पडल्या तर मग तुम्ही गो अहेड पुढे निघून जा आणि नाही जर पडल्या तर 25 ते 30 ऑक्टोबर पर्यंत वाट बघा. आणि मग तरी देखील नाही झालं तर मग अशा शेतकऱ्यांनी काय करावं, त्या 25 ते 30 ऑक्टोबर पर्यंतच्या नंतर काय करावं की याला 200 लिटर पाण्यामध्ये यामध्ये ह्याला आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम पक्वता आणण्यासाठी 200 लिटर पाण्यामध्ये 7 ग्रॅम म्हणजे प्रति लिटर पाण्यामध्ये 7 ग्रॅम 13,045 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट, त्याच्याबरोबर 1 ग्रॅम चिलेटेड कॅल्शियम, त्याचबरोबर पोटॅशियम सिलिकेट 2 ग्रॅम आणि पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट ज्याला सोनाईट म्हणतो आपण, हे सोनाईट 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घेऊन व्यवस्थित, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्टिकर वापरू नका, कारण स्टिकरमध्ये जे इमल्सिफायर असतात ते सुद्धा झाडाची जी विश्रांती आहे त्याला खंड आणू शकतात. त्यामुळे ह्या पद्धतीची फवारणी आपण रॅपिडली पूर्ण नवीन जुन्या सर्व पानांवरती घेणं आवश्यक आहे. ही फवारणी जर आपण घेऊन जर परत एकदा निरीक्षणं नोंदवायला सुरुवात केली तर पहिले 10 दिवस वाट बघा. ही फवारणी घेतल्यानंतर 10 दिवसामध्ये याच्या शिरांचा जो भाग आहे तो पिवळा पडायला सुरू होईल. हा पिवळा पडला की बरोबर 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं हीच फवारणी परत एकदा रिपीट करा. परत एकदा ज्या वेळेला तुम्ही ही फवारणी रिपीट कराल त्यावेळेला तुम्हाला निरीक्षण दिसेल की या पानाच्या सगळ्या शिरा पिवळ्या पडल्यात. शिरांबरोबर 2 शिरांच्या मधला जो भाग आहे हा भाग सुद्धा पानाचा पिवळा पडतो आणि हे लक्षण असतं की या झाडाच्या वरच्या ज्या नवीन पानांमध्ये जो साठा तयार झालेला असतो तो साठा वर्गीकृत होतो आणि स्थलांतरित होतो आणि स्थलांतरित झाल्यामुळे ह्या त्याच्या पाठीमागच्या काडीला परिपक्वता येते आणि ती परिपक्वता आली की मग आपली खात्री होते की 100% खात्रीनं त्या झाडामध्ये आता मोहरच बनणार. आता नवीन पालवी येण्याला कुठलीही संधी राहणार नाही. आपण कुठलीही गडबड केली नाही, आपण शास्त्रोक्त पद्धतीनं त्याला पालवीकडून कुणीकडे घेऊन गेलो, मोहराकडे घेऊन गेलो. झाडाला कोणताही न त्रास करता, नैसर्गिक मूल्यांना कुठेही न धक्का देता आपण आर्टिफिशियल बाबींचा कृत्रिम बाबींचा मदत नक्की घेतली, परंतु ती नैसर्गिक मूल्य आणि पूरक बाबीतनं घेतली, पूरक मूल्यांच्या साथीनं घेतली. ही महत्वाची आणि अत्यंत मौल्यवान बाब आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. आता यानंतर जेव्हा आपण 15-20 दिवस 15-15 दिवसाच्या किंवा 10-10 दिवसाच्या अंतराने हे 2 फवारण्या करतो, त्यानंतर 20 ते 25 दिवसाचा कालखंड लोटला जाईल. म्हणजे आपण नोव्हेंबरच्या 15-20 तारखेपर्यंत पुढे निघून जाऊ, 25 तारखेपर्यंत पुढे निघून जाऊ आणि अशा एवढा कालखंड ज्यावेळेला निघून जातो त्यावेळेला ह्या पानांच्या शिरा पिवळ्या पडल्या, पूर्ण पान पिवळं पडायला लागलं की मग पुढे आपलं काम चालू होतं. आणि ते काम काय चालू होतं की आता बहार व्यवस्थापनाचा पुढचा अध्याय की आपल्याला आता बहार म्हणजे मोहर आणणं गरजेचं असतं. आता मोहर आणायचं आहे. अजून पण बघा, आपण कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम कुठल्याही कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा किंवा
कोणत्याही प्रकारच्या संजीवकांचा वापर अजिबात केलेला नाही. का नाही? कारण ह्याची नैसर्गिक जी रचना चालू आहे त्याच्यामध्ये आपण कुठेही खंड पाडलेला नाही किंवा याची नैसर्गिक वाढ जी चालू आहे त्याच्यामध्ये कुठेही व्यत्यय आणलेला नाही. आणि हा व्यत्यय जर आला तर मग कृत्रिमरित्या आपण केलेली कृती आपल्याला 100% त्रासदायक घडू शकते. म्हणून शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायचं आहे की या कालावधीपर्यंत कोणत्याही प्रकारची संजीवक असतील, पीजीआरस असतील, पीजीपी असतील किंवा कीटकनाशक बुरशीनाशक असतील या पहिल्या कालावधीपर्यंत शक्यतो वापर टाळावा. आता वापर का टाळावा? कारण त्याच्यामध्ये ह्या कीटकनाशकांमध्ये, बुरशीनाशकांमध्ये असणारे जे इमल्सिफिकेशन करणारे जे इलिमेंट असतात, हे इमल्सिफिकेशन करणारे इलिमेंट्स ह्या प्लांटच्या म्हणजे पानांच्या सरफेसवरती पसरतात आणि त्या सरफेसच्या आतमध्ये जी सेलवॉल असते, पेशीभिंतिका असते, ह्या पेशीभिंतिकांच्या वरती एक प्रोटेक्शन लेअर असते. ही प्रोटेक्शन लेअर जी असते फॅटी ऍसिड आणि प्रोटीन लॅप्सिडची असते, ही पातळ करतात आणि ही एकदा पातळ झाली की वनस्पतीमध्ये शरीरात वरचं जे ऑक्टोबर महिन्याचं ऊन आहे ते थेट आत पोचतं आणि थेट आत पोचलं की पक्वतेचं काम खंडित पडतं आणि झाडाला पालवी यायला चालू होते. म्हणून कीटकनाशकांच्या फवारण्या कीटक दिसले म्हणून अजिबात करू नका. करायचे असतील तर काय करायच्या मी ते लगेच पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगतो. ही तिसरी गोष्ट झाली. आता बघा मोहर आणायचा आहे. मोहर आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मोहर आणण्यासाठी परत एकदा आपल्याला मोहरासाठी नैसर्गिक बाबीचा सपोर्ट घ्यायचा आहे. आणि नैसर्गिक बाबी बरोबर आपण काय केलं की कृत्रिम बाबीला त्याच्या मदतीला देऊन टाकली. मग काय केलं की परत एकदा एक फवारणी आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणजे 05234 7 ग्रॅम प्रति लिटर. त्याचबरोबर परत एकदा इथे आपण चिलेटेड कॅल्शियम अर्धा ग्रॅम, आता 1 ग्रॅम होतं ते आपण अर्धा ग्रॅमवरती आणलं, अर्धा ग्रॅमवरती चिलेटेड कॅल्शियम आणलं. त्याचबरोबर या ठिकाणी आपण त्याच्या मदतीला बोरॉन दिला. आता काय दिला? बोरॉन किती ग्रॅमनं द्यायचा? 1 ग्रॅम प्रति लिटरनं बोरॉन दिला. तो 1 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचा. आणि याचबरोबर आपल्याला या ठिकाणी थोडासा भात जो किंवा मोहर येणार आहे याला एक सपोर्ट मिळावा म्हणून आपण काय केलं की सपोर्टिव्ह इलिमेंट्स म्हणून याबरोबरच एक इलिमेंट आपल्याला ह्यामध्ये इंटिग्रेट करायचा आहे, तो आहे अमोनियम मॉलिब्डेनम. 2 कामासाठी वापरतो की जर ह्याच्यामध्ये कच्चा अन्न कुठलं शिल्लक राहिलंच असेल ते पण संपून जावं आणि भाराला संधी मिळावी, सपोर्ट मिळावा म्हणून आपण काय केलं अमोनियम मॉलिब्डेनम आता किती घेतलं 0.3 ग्रॅम. म्हणजे किती? 0.3 म्हणजे किती? तर प्रति लिटर पाण्यामध्ये 0.3 म्हणजे 100 लिटर पाण्यामध्ये 30 ग्रॅम या मूल्य कक्षमध्ये आपण त्याला वापरायचा आहे. परत एकदा मी फवारणी रिपीट करतो. 05234 प्रति लिटर पाण्यामध्ये 7 ग्रॅम. त्याचबरोबर 05234 ला मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणतात. त्याच्याच बरोबर आपण दुसरं एलिमेंट घेतोय चिलेटेड कॅल्शियम अर्धा ग्रॅम प्रति लिटर. त्यानंतर बोरॉन 1 ग्रॅम प्रति लिटर. अमोनियम मॉलिब्डेनम हे 0.3 ग्रॅम प्रति लिटर. या कक्षेमध्ये आपल्याला हे एक फवारणी घ्यायची आहे. ही तिसरी फवारणी होते. आणि ही फवारणी ज्या वेळेला घेतो त्यावेळेला काय होतं काळजीपूर्वक ऐका की याच्या शरीरामध्ये जी फर्टिलिटी आहे, नैसर्गिक फर्टिलिटी आहे ती उच्च कोटीला वाढवली जाते. आता ही फर्टिलिटी वाढल्यानंतर फायदा काय होतो की याचं मेलिगेशन स्टार्ट होतं. आणि मग मेलिगेशन ज्या वेळेला स्टार्ट होतं त्यावेळेला आतमध्ये जी काडीमध्ये फळासाठी जी बडिंग झालेलं आहे ज्याला आपण गर्भधारणा म्हणतो, ही बडिंग प्रोसेस मोठ्या प्रमाणावरती वाढते आणि प्रत्येक काडीतून जास्तीत जास्त मोहर बाहेर येतो. ह्याच्यातून ज्या काय काड्या जन्माला येणार आहेत, परत फालवी येणार आहे ती कमी होते आणि प्रत्येक काडी तुम्हाला मोहर देण्यासाठी सक्षम होते. मोहर देण्याच्या कार्यामध्ये ती पुढारली जाते, मोहर देण्याच्या कार्यामध्ये ती पुढे येते. म्हणून आपण 3 फवारण्यांचा काळजीपूर्वक अभ्यास केला. 2 फवारण्या पक्वतेसाठी वापरली, 1 फवारणी फलधारणा म्हणजे त्याच्या फर्टिलिटीसाठी प्लस त्याच्यामधनं आपल्याला मोहर बाहेर यावा याच्यासाठी आपण तिसरी फवारणी त्याच्या मदतीनं तिकडे घेतली. आता इथपर्यंतचा अभ्यास आपण अभ्यासला तर आपल्याला लक्षात येतं की आपण खात्रीशीर जर निरीक्षणं नोंदवली, आपण जर थोडंसं जर आपण बौद्धिक स्तरावरती काम केलं तर सहज किती शक्य आहे. आंबा किती सुलभ आहे, आंबा किती सोपा आहे, पण आपण आपल्याकडे गोंधळ घालतो. आता जसं आपण आता पानांची निरीक्षणं नोंदवली तसं आपण शेतामध्ये दररोज जातो. शेतामध्ये दररोज गेल्यानंतर सुद्धा आपण दैनंदिन काही निरीक्षणं नोंदवली पाहिजेत. ॲज अ फार्मर मी एक शेतकरी आहे आणि मी शेतकरी म्हणून जर मी
शेतकरी म्हणून काम जर मी करत असेल तर मला निरीक्षणं नोंदवून माझं काम सुद्धा सक्षमरित्या आणि सुलभरित्या पुढे नेणं आवश्यक आहे. ते काम मला सुलभरित्या पार पाडलंच पाहिजे. हे का पार पाडलं पाहिजे? कारण हे सुलभरित्या मी जर पार नाही पाडलं तर मग माझा खर्च वाढतो. का खर्च वाढतो? कारण माझी ही निरीक्षणं नसतील, माझ्या शेतामध्ये काय अडचणी येत आहेत, काय अडचणींचा संबोध आहे, आणि हे जर मला कळलं नाही तर मग मी नको तेवढी अनाढाई दुकानदाराला विचारून, तज्ज्ञांना विचारून, तज्ज्ञ लोकांना मी काय सांगणार? मला काय कळलंच नाही तर मग मी तांत्रिकदृष्ट्या न काम करता तात्विकदृष्ट्या काम करतो, आणि तात्विकदृष्ट्या म्हणजे कल्पनेतनं काम करतो, आणि कल्पनेतनं काम करताना मग अनाडाही खर्च वाढतो, फवारण्या वाढतात. अनाडाही फवारण्या वाढल्या की आपल्याला जो आंबा पिकावरचा ताण आहे, खर्च आहे, हा वाढतो, आणि खर्चाबरोबर या पिकावरती तणाव सुद्धा येतो, स्ट्रेस सुद्धा येतो. स्ट्रेस अशा पद्धतीचा येतो की मग आपल्याला तो स्ट्रेस नंतर फुलगळ, त्यानंतर फळगळ, त्यानंतर फळांमध्ये विकृत्या निर्माण होणं, आकार न येणं, ते बेचव होणं, डिसपेअर होणं, अशा अनेक गोष्टी त्यामध्ये आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. हे ठरू नये म्हणून आपल्याला दैनंदिन निरीक्षण आणि त्याच्यावरच्या उपाययोजना ह्याच्यावरती शेतकरी म्हणून आपलं आद्य कर्तव्य म्हणून आपल्याला काम केलं पाहिजे. निरीक्षणं काय नोंदवायची? दररोज जाऊन, दररोज आता आपण बहार धरायला लागलोय तर दररोज बहार एकदा धरला, बहार धरल्यानंतर आपण काय बघायला पाहिजे? जर मोहर येतोय तर तो मोहरच येतोय का पालवीकडे जातोय? तर मोहर येण्याची चिन्ह काय असतात? हे जे आता जर झाड बघितलं, ह्या शेंड्याकडची पालवी बघितली तर या शेंड्याकडच्या पालवीला वरची टोक जे आले, ह्या टोकाकडे जर बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की ह्या टोकाचा आकार जर पिरॅमिड सारखा असेल, टोकदार असेल आणि उंच असेल, उंच म्हणजे एक आपल्या बोटाचं पेर जे असतं इतका उंच जर तो आकार असेल तर निश्चितपणानं तिथनं तुम्हाला पालवीच बाहेर येणार. बघा काळजीपूर्वक आहे का, तिथनं पालवीच येणार. जर ते का शेंड्याचं टोक जर उंच असेल तर तिथनं पालवी बाहेर येणार, आणि जर का ते रुंद असेल आणि फ्लॅट असेल, फ्लॅट म्हणजे त्या टोक मोठं नसेल, नकळत टोक असेल तर त्या ठिकाणून मोहरच येणार. आता ही दोन्ही म्हणजे इथे मोहर रचना आहे का पालवीची रचना आहे हे तुम्हाला ह्या निरीक्षणामधनं सुद्धा नोंदवता येतं. आणि मग चटक्यान उपाय म्हणून काय करता येतं? जो 2 नंबरचा स्प्रे आहे, म्हणजे कुठला स्प्रे की जो आपण मोनोपोटॅशियम फॉस्फेटचा जो स्प्रे घेतला त्याला परत एकदा चौथ्यांदा आपण रिपीट करू शकतो, आणि तो रिपीट केला तर हे जे फुटवे येणार आहेत ह्या फुटव्यांना आळा बसतो, आणि जास्तीत जास्त त्या फुटव्यांचं वर्गीकरण म्हणजे रूपांतर आपल्याला मोहरामध्ये करता येऊ शकतं. त्यानंतर आपण अजून काय नोंदणी केली पाहिजे की ज्या वेळेला ह्या भाराच्या पाठीमागे गेलो तर काडीमध्ये अंतर काय होतं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. म्हणजे पूर्वीची जी पानं आहेत ही पानं मोठी वरपर्यंत आलेत तर ती फळ देण्यासाठी सक्षम नसतात. त्याचबरोबर ती काडी जर लचक लांबडी आली असेल, पेरातलं अंतर जास्त पडलं असेल तर अशा ठिकाणी सुद्धा ती फळ काडी नसते, तर ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे अनावश्यक अनाढाई वाढ झालेली असते. अनावश्यक अनाढाई असायला का म्हटलं जातं की ती नैसर्गिक मूल्याला धरून कुठेही नसते. अशी निरीक्षणं नोंदवत जर आपण दैनंदिन कक्षेमध्ये जर काम केलं, दिनचर्येमध्ये जर काम केलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की आंबाचा बहार व्यवस्थापन इतकं सुलभ आहे की हे गोंधळ कॉम्प्लेक्स करून घेण्याची कुठलीही आवश्यकता आपल्याला नाही. त्याचबरोबर झाडांमध्ये जाऊन आपल्याला येणारे दैनंदिन जे चॅलेंज आहेत, दैनंदिन जे अडचणी आहेत, आपण आंबा बहार व्यवस्थापन खंड नंबर 1 मध्ये आपण पहिल्या फक्त 1 महिन्याचं व्यवस्थापन म्हणजे मोहर येईपर्यंतच व्यवस्थापन बघणार आहोत. आणि ह्या व्यवस्थापनामध्ये आतापर्यंत आपल्याला असणारी चॅलेंजेस काय काय आलीत तर आपण सगळ्या गोष्टी आतापर्यंत बघितल्या. बहार म्हणजे मोहर येईल कसा इथपर्यंत आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत. त्यानंतर आता आपल्याला मोहराकडे जायचं आहे, त्याच्या आधीची फवारणी घ्यायची आहे. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं अजून एक मागं जाऊन मी तुम्हाला सांगेन की आपल्याकडे जो काही झाडांचा विस्तार आहे, आता आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एक शंका किंवा एक आता क्युरियोसिटी की निर्माण झाली असेल की आपल्याकडे जो काही विस्तारित ह्या जो फळ कक्ष आहे किंवा हे आंबे आहेत, आंब्याची झाडं आहेत, ही झाडं प्रतिवर्षी आपल्याला त्रास असा दाखवतात किंवा ह्या झाडांमध्ये आपल्याला एक अशी बाब दिसते. ती काय बाब दिसते की मोहर धरण्याच्या कालावधीमध्ये इथे तुडतुडा येतो. काय येतो? तुडतुडा येतो. याच्यामध्ये मोहर आला की नंतर थ्रिप्स येतो. त्यानंतर थंडी आली की काळा तुडतुडा आणि काळे थ्रिप्स सुद्धा दिसतात. ठीक आहे. त्यानंतर काळ्या रंगाची बुरशी दिसते. त्यानंतर देठावर वाढणाऱ्या भुरी दिसते. त्यानंतर मोहरावर वाढणारी भुरी दिसते. त्यानंतर स्कॅब सारखे पांढरे स्कॅब सारखे स्पॉट दिसतात. त्यानंतर
बिटल फूड ज्याला आपण फुडी म्हणतो, ह्या फुडीसारखे जे रोग आहेत, हे फुडीसारखे रोग दिसतात, हे अनेक अडचणी आपल्या समोर येणार आहेत. ह्या सगळ्या अडचणी, काळजीपूर्वक गोष्ट आहे का, ह्या सगळ्या अडचणी आपल्याला सतावणार आहेत, त्रास देणार आहेत. आणि मग मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत मोहर बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला कुठले कीटकनाशक बुरशीनाशक शक्यतो करून टाळायचं आहे. का टाळायचं आहे? कारण त्याच्यामधले इमल्सिफायर जे आहेत ते आपल्याला त्रास देऊ शकतात. मग हे त्रास देणार असतील तर मग कीटकांनी जर माग आपली खाल्ली तर मग काय उपयोग? मोहर येऊन काहीच उपयोग नाही. मग आपल्याला हे काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे की खूप दशकांपूर्वी आंबा व्यवस्थापनामध्ये जगामध्ये सर्वात मोठी आणि मौल्यवान एक संशोधनाची बाब पुढे आली. तर आपण आता बघितलं इतके सगळे जर आजार म्हणजे रोग किंवा कीटक जर येणार असतील आणि मी म्हणतोय की आपण साधारणतः मोहर येईपर्यंत कोणतंही औषध किंवा कुठलंही कीटकनाशक फवारायचं नाहीये, हे फवारायचं जर नसेल तर येणारा त्रास काय आहे, किंवा मग हे जर अशा कक्षेतनं जर नैसर्गिक बाबी आपण अभ्यासून जर मोहर आला जरी तरी या आलेल्या मोहराचं जर संरक्षणच झालं नाही तर आपला भार असाही वाया जाणार आहे. तर मग माझ्याच बोलण्यामधले दोन दुभाजक किंवा दोन वेगळ्या टोकाच्या भूमिका या ठिकाणी आपल्याला निदर्शनात येऊ शकतात. परंतु याच्यावरती एक नैसर्गिक उपाय म्हणून आपण जर बघितलं तर जैविक पद्धतीनं एक 2 ते 3 दशकापूर्वी एक जगभरामध्ये सर्वात पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया त्यानंतर अमेरिका या खंडामध्ये एक सर्वात मोठं संशोधन पुढे आलं. आणि ते संशोधन काय होतं? हे संशोधन आंबा पिकामध्ये खूप मोठी रेव्होल्युशन किंवा एक क्रांती करणारं संशोधन होतं. हे क्रांती करणारं का म्हटलं गेलं तर एक साध्या सरळ आणि कमी खर्चिक जैविक मूल्यांवर आधारित असं एक संशोधन पुढे आलं की जे संशोधन एक अशी काही अनेक कामं एकाच वेळेस करतं की जी कामं आपल्याला कमी पैशामध्ये सर्व म्हणजे सर्व रोग आणि किडींना एकाच वेळेस उपाय देऊ शकतं. आणि ते संशोधन काय होतं तर ते होतं लिक्विड लाईम सल्फर, त्याला कॅल्शियम सल्फाईड म्हणतात. आणि हे कॅल्शियम सल्फाईड हे जे जैविक आपल्याला जे मिळालेलं वरदान होतं हे वरदान करतं काय बघा. ही एक अशी गोष्ट आहे, हे आपण जर आपल्याला कधी करायचं आहे किंवा काय करायचं आहे ह्याचं तर हे लिक्विड लाईम सल्फर जे बाजारात तुम्हाला मिळतं, हे लिक्विड लाईम सल्फर ज्याला कॅल्शियम सल्फाईड म्हणतात, हे जर प्रति लिटर 5 ml पाण्यानं जर का आपण जुनी जी झाडं आहेत ह्या झाडांच्या खोडं म्हणजे ह्याच्या फांद्या त्याचबरोबर पानाबरोबर काड्या ह्या जर का आपण भिजवून घेतल्या, 100% त्यानं भिजवून घेतल्या आणि हे जर भिजवून घेऊन म्हणजे वॉश करून घेतल्या, धुवून घेतल्या, तर हे जे काही लाईम सल्फर आहे ते करतं काय बघा. आपल्याकडे येणारा स्कॅब, आपल्याकडे येणारे थ्रिप्स, आपल्याकडे येणारे अबिड्स, त्यानंतर आपल्याकडे येणारे हॉपर्स, ह्या सगळ्यांना एका वेळेस मारून टाकतं. आता बघा किती एक उत्पादन ह्या सगळ्यांवर उपाय आहे. म्हणजे बुरशीनाशक म्हणून पण काम करतं, कीटकनाशक म्हणून पण काम करतं आणि याच बरोबर साठ्यामध्ये शिल्लक असणारं अवर्गीकृत जे अन्न साठा आहे, ह्या अवर्गीकृत अन्न साठा ही वर्गीकृत करून साठ्यामध्ये परावर्तित करतं, पुढच्या लागणाऱ्या परिपक्वतेसाठी कामाला पण येतं. म्हणून हे लिक्विड लाईम सल्फरनं जगभरामध्ये जे भारतामध्ये पोहोचलेलं नाही, आता आपण पोलन परिवाराच्या तर्फे ह्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे लिक्विड लाईम सल्फर हे एक वरदान म्हणून पुढे आलं आणि यामुळे आंबा पीक सुलभ झालं. हे कीटकनाशकांना सर्वाधिक चांगला पर्याय म्हणून आलं, तसंच बुरशीनाशकांचा एक कर्दनकाळ म्हणून सुद्धा पुढे आलं. आणि हे सोल्युशन, हे संशोधन काय करतं सांगितलं तुम्हाला. कीटक, त्यानंतर बुरशी, त्यानंतर बॅक्टेरिया यांना एका वेळेस मारून टाकतं. जी जुनी खोडं आहेत, खूप मोठी जुनी खोडं आहेत, याच्यावरचे पावसानं शेवाळ चढलेलं असतं. आणि हे शेवाळ चढल्यानंतर खोडं, पांड्या, ओलांडे ह्याच्यावर शेवाळ चढलं की मग त्याच्या आतपर्यंत सूर्यप्रकाश पोचत नाही. आणि सूर्यप्रकाश न पोचल्यामुळे या खोडावरती, फांद्यांवरती, ओलांड्यांवरती असणारी जी स्किन आहे ज्याला साल म्हणतो, ही साल पक्व होत नाही. आणि ही साल पक्व जर का झाली नाही तर त्याच्यामध्ये कीटकांचे आड्डे बनतात. का बनले अड्डे? कारण ही साल पक्व झाली नाही. आणि साल पक्व न झाल्यामुळं याच्यामध्ये जी काही ताकद किंवा स्ट्रेंथ म्हणतो आपण, किंवा जी क्षमता त्या आतल्या फांदीला सांभाळण्याची क्षमता पाहिजे ती क्षमता येत नाही. आणि क्षमता न आल्यामुळं, त्याचं बाइंडिंग न आल्यामुळं, पक्वता येऊन जी घट्ट पकड पाहिजे ती फांदीवर न आल्यामुळं ही स्किन फाटली जाते. आणि फाटल्यामुळे ह्या फाटलेल्या भागामध्ये ह्या कीटकांचे अड्डे बनतात, बुरशींच्या कॉलनींचे अड्डे बनतात, बॅक्टेरियांचे अड्डे बनतात. आणि मग आपण खूप सारे औषधं फवारतो, इतकी औषधं फवारतो की आपले बजेट एक वर्ष असं होतं की आंबा
चांगला पिकतो तरी देखील खतं आणि औषधांचे पैसे सुद्धा निघत नाहीत. इतकी भलांबड 15, 20, 25, 30 फवारण्या शेतकरी आजकाल घ्यायला लागलाय. जो कधी काळी गेल्या दशकापूर्वी 2 आणि 3 फवारण्यांमध्ये आंबा पिकत होता, आज तो 25 आणि 30 फवारण्यामध्ये आंबा जर जात असेल तर निश्चितपणे आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की आपली दिशा चुकतीये, आणि ही दिशा चुकतीये तर कोणत्या दृष्टीने आणि काय दृष्टीने चुकतीये याचा सुद्धा अभ्यास करणं आपल्याला अनिवार्य आहे. आणि ही गरज ओळखूनच आपण पोलन संशोधनानं काम सुरू केलंय. आणि म्हणून हे जे स्किनमध्ये लपणारे रोग आणि कीटक आहेत, आपण काय करतो, ह्या वरच्या विस्तारित भागामध्ये फवारण्या करतो. जेव्हा जेव्हा कीटकनाशकांच्या फवारण्या आपण करतो, ह्या कीटकनाशकांच्या संपर्कात येणाऱ्या कीड आणि आळ्या आहेत ह्या मारल्या जातात. परंतु दिनचर्येमध्ये खाण्यासाठी बाहेर येणाऱ्या आळ्या यांचं प्रमाण हे एकूण खोड, फांद्या आणि ओलांड्यांवरती असणाऱ्या टोटल एकूण आळ्या किडींच्या संख्येच्या तुलनेनं बघितलं तर 20 ते 25% जास्त आळ्या कीटक ह्या सरफेसवरती कधीही दररोज खाण्यासाठी येत नाहीत. त्या स्थलांतरित काही वेळानं 2 दिवसानं 3 दिवसानं येणाऱ्या असतात. आणि ह्याचा तोटा असा होतो की आपल्या एका फवारणीमध्ये 15 ते 20% कीटक मारले जातात आणि बाकीचे 60-70% कीटक जे वरती आलेलेच नाहीत ते फांद्यांमध्ये लपून बसल्यात, खोडांच्या मध्ये लपून बसल्यात, ओलांड्यांमध्ये लपून बसल्यात, त्यांना आपल्याला मारता येत नाही. आणि हे तयार कधी झाले तर हे गेल्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये जेव्हा पाऊस पडत होता यावेळेला ह्यांनी अंडी घातलीत, यावेळेला कॉलन्या तयार झालीत. कारण हा जो मॉस आहे, जे शेवाळ आहे, हे शेवाळ त्यांना इतकं अभेद असं सुरक्षा कवच म्हणून काम करतं. ह्या शेवाळ तिथलं तापमान वाढू देत नाही, हे शेवाळ तिथं थंडीला येऊ देत नाही, हे शेवाळ तिथं पाण्याला आत जाऊ देत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचं एक अभेद असं घरटं तयार केलेलं असतं. आणि हे नैसर्गिकदृष्ट्या त्यांना घरटं फुकट मिळतं. आणि तेच घरटं आपल्याला जर एक चांगला जाणकार शेतकरी म्हणून जर आपण त्याच्या आंबा पिकाकडे बघत असू तर हे घरटं आपल्याला उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे, हे घरटं नष्ट करणं गरजेचं आहे. आणि हे जर घरटं नष्ट करायचं असेल तर परत आपल्याला कीटकनाशकं फवारता येत नाहीत, बुरशीनाशकं फवारता येत नाहीत, नाहीतर आंब्याची जी विश्रांती आहे ती डिस्टर्ब होते. म्हणून आपण जैविक या जे काय सोल्युशन आहे, जैविक संशोधन आहे, याची मदत घ्यायची आहे. आणि या मदतीनं पहिल्यांदा आपल्याला आता 15, 20, 25 दिवस प्रत्येकाकडे शिल्लक आहेत, अजून ह्या पानांवरती डाग आलेले नाही, ह्या शिरा ज्या आहेत ह्या अजून पिवळ्या पडलेल्या नाहीत, तर आता वेळ आहे आपल्याकडे. तर पानं धुवून घ्या ज्याच्यावरनं पाऊस खूप सारा वाहिलाय, ओलांडे धुवून घ्या, त्यानंतर खोड धुवून घ्या म्हणजे काय करा, ह्या लिक्विड लाईम सल्फर 7 ग्रॅम प्रति लिटर 7 ml प्रति लिटर पाण्यामध्ये घाला, किंवा 5 ml प्रति लिटर. जर तिथं कुणाच्या शेतामध्ये नवीन पालवी आली असेल तर 5 मिली प्रति लिटरनं घाला. आणि जर पालवी आलेली नसेल तर 7 ml पर लिटरनं घाला. आणि पाने, ओलांडे, खोड हे सगळं धुवून घ्या, वॉश करा. आता तुम्ही वर्ण फवारता, आता ह्या वेळेला वर्ण नुसतं फवारायचं नाही तर अक्षरशः ओलांडे धुवून काढायचे. आपण एखादी गोष्ट जशी धुतो म्हणजे जसं आंघोळ घालतो तशा पद्धतीनं त्याला आंघोळ घालून घ्यायची. आणि आंघोळ घालून जर घेतली तर फायदा होईल. कुठंतरी तुम्हाला दिसेल ह्या पानाच्या कडेला कुठंतरी छोटं मोठं झालेलं आहे, ते करपलेलं दिसेल, करपू दे, काही नुकसान होत नाही. कारण आता ही पानं आपली कार्यक्षमतेने संपलेली आहेत किंवा त्यांचं कार्य संपलेलं आहे. पण फायदा काय होईल, आता ह्यानं काय काय होतं बघा, शेवाळ वाळून जातं, शेवाळ जळतं. शेवाळ जळल्यामुळे तिथं असणाऱ्या अंडी म्हणजे कीटकांची अंडी, किडींची अंडी, त्याचबरोबर बुरशींच्या कॉलनीज एकाच वेळेस उद्ध्वस्त केल्या जातात. आणि आपल्याला जवळजवळ पुढचे 2 महिने तब्बल कीटक आणि बुरशींपासून नैसर्गिक संरक्षण मिळतं. त्याचबरोबर ह्या पानांवरती ज्या फुड्या येतात किंवा स्कॅब सारखे रोग येतात यांना सुद्धा नष्ट केले जातं. आता एकदम सुलभ स्वस्त असा हे उत्पादन, पण काम किती बहुमूल्य करतं बघा. हे आपल्याला बहार येईपर्यंत 4 महत्वाच्या स्प्रे म्हणजे पहिल्यांदा आता आपल्याला करायचे स्वच्छता म्हणजे ह्यांना धुवून घेणं. धुवून घेतल्यानंतर बहार व्यवस्थापनामध्ये परत एकदा मी सुलभतेनं सांगतो, बहार व्यवस्थापने निरीक्षण करून आपल्याला पक्वता आणायची आहे. पक्वता आणून झाल्यानंतर आपल्याला मोहर आणण्यासाठीचे प्रयत्न करायचे आहेत. आता आपण जे ह्या वर्षी पोलन संशोधनाने सुरू केलेली जी अखंड मालिका आहे आंब्यावरची, ह्या अखंड मालिकेतला भाग किंवा खंड क्रमांक 1 याच्यामध्ये आपण निश्चय घेतला होता की बहारापर्यंत म्हणजे मोहर येईपर्यंतचं व्यवस्थापन, आणि आता आपण मोहर येईपर्यंतचं व्यवस्थापन या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. तर परत एकदा सर्व शेतकरी बंधू, जे काही महाराष्ट्रभर सर्व शेतकरी बंधू मला ऐकतायत, ह्यांना माझी विनंती आहे, ह्या काळजीपूर्वक सर्व व्हिडिओ ऐका, याच्या नोंदी घ्या, याच्यातनं निरीक्षणं नोंदवा. निरीक्षणं नोंदवून तुम्हाला काही जरी अडचण असेल, काही जरी शंका असेल तरी पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या स्थानिक प्रतिनिधी, त्याचबरोबर मुख्य कार्यालय
किंवा तज्ज्ञ यांच्याशी संपर्क करा आणि आपल्या शंकांचं निश्चितपणानं निरीक्षण करा. आणि अशाच पद्धतीनं खंड क्रमांक 2 आणि खंड क्रमांक 6 पर्यंत आपण अशाच ह्या आंबा जे काय आंबा व्यवस्थापन, मग भार असेल किंवा त्याच्या पुढचं व्यवस्थापन असेल किंवा आंबा पीक व्यवस्थापन, या मुख्य घटकाची 100% विवरण मांडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. पोलन ॲग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.